मुसळधार पावसाला सुरुवात होताच मुंबईतील रस्ते खड्डमय होताना दिसतात। त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून धक्के खात प्रवास करावा लागतोय। वाहतूक कोंडीचा फटका सुद्धा नागरिकांना बसताना दिसतोय। तर मुसळधार पाऊस सुरू झाला की मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतं। आपण 3 दृश्य बघतोय। दादर, चेंबूर, एवराड नगर येथील ही दृश्य आहेत। रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या खड्ड्यांमधूनच वाहन चालकांना वाट काढावी लागते। मुंबईचं महत्त्वाचं स्थानक असलेल्या दादर स्थानकाबाहेर दादर रेल्वे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडलेत। या खड्डेमय रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। मुंबईमध्ये अनेक खड्डे आपण पाहिले, अनेक रस्त्यांवरील खड्डे आपण दाखवले सुद्धा, परंतु अक्षरशः रस्त्याची चाळण झालेला असा एक रस्ता तो म्हणजे दादर स्थानक परिसरामध्ये आहोत। आपण त्याच दादर स्थानक परिसरामध्ये आहोत ज्या ठिकाणी दररोज लाखोंची गर्दी आहे ती ये जा करते, परंतु दादर वेस्टर्न आणि दादर सेंट्रल या दोघांनाही जोडणारा रस्ता आणि जो रस्ता दादर रेल्वे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र आहे ते या ठिकाणी दिसून येतंय। याच रस्त्यावरती आहे ती रेती आणि खडी देखील टाकण्यात आलेली होती, परंतु ती रेती आणि खडी साईडला होऊन आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते झालेले आहेत। या ठिकाणाहून रेल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। मुंबई महानगरपालिका आणि अन्य प्रशासनाच्या अंतर्गत येणारे अनेक रस्ते आहेत, परंतु हा रस्ता आहे तो रेल्वेच्या अखत्यारीतला आहे आणि रेल्वेच्या अखत्यारीत असल्यामुळे हा कधीपर्यंत होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अक्षरशः चाळण झाल्याचा हा रस्ता आहे, रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून आता हे काम कधीपर्यंत होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु नागरिकांना होणारा त्रास हा प्रशासनाला कधी लक्षात येणार आहे आणि प्रशासन याच्यावरती दखल घेत या रस्त्याचं काम कधीपर्यंत होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ श्रीकांत करासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। तर चेंबूर परिसरातील रस्त्याला सुद्धा खड्डे पडलेत। त्या खड्ड्यातून प्रवाशांना वाट काढण्याची वेळ आली आहे। या खड्ड्यांमुळे चालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो। मुंबईतील मध्य रेल्वेच्या अत्यंत दाटीवाटीच्या रेल्वे स्थानकाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते पडलेले आहेत। आपण दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर रस्त्यावरती खड्डे आहेत ते पडलेले आहेत। लाखोच्या संख्येने दादर रेल्वे स्थानकातून अनेक प्रवासी आहेत ते प्रवास करत असतात, परंतु रेल्वे स्थानकाच्या बाहेर आले तर तेथील या सर्व प्रवाशांना आहे तो या खड्ड्यांना आहे ते सामोरे जावं लागत आहे। आपण या ठिकाणी दादर मध्य रेल्वेच्या स्थानकाबाहेर आहोत आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर रस्त्यांवरती अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते पडलेले आहेत। काही प्रमाणात महानगरपालिकेकडून हे खड्डे बुजवण्यात आले असले तरी सुद्धा पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर हे जे खड्डे आहेत ते पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आणि त्यासोबतच इथून ये जा करणाऱ्या प्रत्येक गाडीला तसेच प्रवाशांना, पायी चालणाऱ्या नागरिकांना मात्र या खड्ड्यातूनच प्रवास आहे तो करावा लागत आहे। आम्हाला भरपूर त्रास आहे। आम्ही त्यांची कंप्लेंट पण केलेली आहे। कंप्लेंट केली तर अर्धवट तिने तिथे पुढे जाऊन फक्त डांबर टाकलं, हे टाकलं नाही। आम्ही रोज विटा आणून टाकतोय इथे, तरी पण त्या राहत नाही। खड्डा काय अजून भरलेला तर आहेच नाही। बीएमसी याच्याकडे लक्षच देत नाही। रोड टॅक्स भरतात पण रस्त्यांचं काही काम होत नाही बरोबर। गाड्यांचं कामं निघतात जास्तीत जास्त शॉक ऑब्झर्व्हर। रस्त्याची कामं झाली पाहिजे प्रॉपर, काहीच नाही, पूर्ण खड्ड्यामध्ये सगळे रस्ते। मुंबईला उपनगरांशी, पूर्व उपनगरांशी जोडणारा पूर्व द्रुतगती मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3चा भाग आहे। हा महामार्ग देखील खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईकरांची खड्ड्यातून सुटका मात्र काही होत नाही, परंतु मुंबईतील खड्डे बुजवले जावे अशी वारंवार मागणी आहे ती मुंबईकर नागरिकांकडून केली जाते। आपण मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहोत आणि याच हायवेवरती देखील ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र आहे ते दिसून येत आहे। आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती असलेल्या एवराड नगर या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी आहे ते आपण रस्त्याला पडलेले खड्डे पाहू शकतो आणि याच खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना जो त्रास आहे तो सहन करावा लागत आहे। या ठिकाणची वाहतूक जरी आपल्याला जलद गतीने दिसत असली तरी सुद्धा या खड्ड्यामध्ये पडून जवळपास 1 ते 2 मीटरचे असे मोठमोठे खड्डे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि नक्कीच गाडीचं मोठं चाक हे याच्यामध्ये जाऊन गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे। तर बाईक स्वार यामध्ये अडकला आणि पडला तर त्याला मोठी दुखापत देखील या ठिकाणी होऊ शकते। यामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवरती महानगरपालिकेच्या वतीने किंवा रस्ते प्रशासनाच्या वतीने पॅच देखील मारण्यात आले असतील तरी सुद्धा हे पॅच देखील तेवढे धोकादायक आहेत जेवढे हे खड्डे आहेत। कारण ज्या पद्धतीने हे पॅच बनवण्यात आलेले आहेत या पॅच वरती देखील गाडी उडून ही पुढे आहे ती आदळत आहे। नक्की
पालिका प्रशासनाने किंवा रस्ते प्रशासनाने हे केलेलं काम म्हणजे धूपपट्टी आहे का, हा देखील प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय. व्हिडिओ श्रीकांत करासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई. तर नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसात पुलावर रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे बांधकामाच्या दर्जाविषयी वाहन चालकांकडून शंका उपस्थित केली जाते. तसंच नवी मुंबई शहरातील नेरूळ, सानपाडा, जुईनगरसह अनेक ठिकाणी हायवे रस्त्यावर खड्डे पडलेत. अंतर्गत रस्त्यांचीही चाळण होऊ लागल्यानं वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे कंबरड मोडू लागले. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी. सुरू झाला की रस्त्यावरील जीवघेणा प्रवास प्रत्येकालाच नकोसा वाटतो, कारण इतर दिवशी चकचकीत वाटणारे रस्ते मात्र पावसाळ्यात वेगवेगळ्या डिझाईनने सजलेले पाहायला मिळतात. नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गावरील उड्डाण पुलांवर अशीच काहीची परिस्थिती आणि दृश्य पाहायला मिळत आहेत. सध्या आपण नवी मुंबई शहरातील तुर्भे नाका येथील उड्डाण पुलावर आहोत आणि तुम्ही बघू शकता या उड्डाण पुलावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या मोठ्या आकाराचे हे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करत असताना जीवघेणा हा प्रवास आहे, त्यांचे कंबरडे यातून मोडले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक वाहने ही जलद गतीने येतात, मात्र इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत असल्यामुळे वाहने ही सावकाश होतात आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी देखील इथे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले पाहायला मिळत असून अनेक वेळा वाहन चालकांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक हे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून संबंधित प्रशासनाच्या कामावर नाराजगी व्यक्त करत असलेले पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात तरी आम्हाला खड्डेमुक्त प्रवास कधी करायला मिळणार असा देखील सवाल काही नागरिक प्रवासी करत आहेत. त्यामुळे या ब्रिजने जाताना किंवा नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गाने प्रवास करताना अनेक नागरिकांना हा प्रवास नकोसा वाटतो. जीवघेणा प्रवास असून अनेक नागरिकांच्या या प्रवासात कंबरडे मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई.